नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अत्रीमुळे तुमचं स्वागत करतो. तर आज आहे आपला सिल्वासा इंडस्ट्रियल व्हिजिटचा तिसरा दिवस. तर आता सकाळचे 9:15 वाजलेत. आता मी नाश्ता करायला बसलोय. तर हा आहे माझा नाश्ता. आज नाश्त्यामध्ये इडली आहे, चटणी आहे, पोहे आणि ब्रेड बटर. तर मी आता जास्त नाही खात आहे सकाळचं. आणि आजची आयटनरी तुम्हाला सांगायची झाली तर काल जे 2 स्पॉट आपण काय केलेले म्हणजे ते मंदिर आणि म्युझियम, त्या 2 स्पॉट आज आपण करणार. त्याच्या अगोदर एक इंडस्ट्रीमध्ये व्हिजिट आहे आणि त्यानंतर ते 2 पॉईंट आहे. आणि आज लास्ट दिवस असल्यामुळे आज रात्री आहे DJ नाईट. तर असा आजचा काहीतरी दिवस असणार आहे. तर आता मी फटकन नाश्ता करतो आणि तुम्हाला बसमध्ये भेटतो. आता 12:30 वाजलेत आणि आम्ही इकडे पोहोचलो आहे. नीलकमल या कंपनीचं नाव आहे. तर इकडे पण खूप स्ट्रिक्ट रूल आहेत. आतमध्ये काहीच अलाउड नाही आहे शूट करायसाठी. त्यांनी स्ट्रिक्टली वॉर्न केलं आहेत. बाहेर आल्यावर मी तुम्हाला सांगेल की तिकडे काय काय बघितलं. तर आता इकडून पुढे अलाउड नाहीच आहे. तर आम्ही आतमध्ये सगळं बघून आलेलो आहे. तर ही जी नीलकमल इंडस्ट्री आहे याची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि याच्यामध्ये लोक जे प्लॅस्टिकचे प्रोडक्ट असतात जसे चेअर्स झालं, बकेट झालं, अजून जे डॉमिनोजचे जे डो येतात ते एक वेगळं प्रोडक्ट मी बघितलं. हे डॉमिनोजला हे लोक प्रोव्हाइड करतात. तर ही अशाची मॅन्युफॅक्चरिंग येतात. त्यांची मोल्डिंग असते प्रोसेसमध्ये, अजून त्याला कूल करतात ते लोक आणि त्याच्यानंतर त्याचे लास्टला जे फिनिशिंगमध्ये जे कटआउट्स असतात ते कट करून मग हे फायनल प्रोडक्ट रेडी होतं. तर त्याची प्रोसेस त्यांनी सगळी दाखवली. तर ॲक्च्युली आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा यांचं काहीतरी मिसकम्युनिकेशनमुळे आम्ही 11:30लाच ॲक्च्युली पोचलो. मग अशी तुम्हाला असं सांगितलं 12:30 वाजलेत. तर 1 तास आमचा असं बाहेरच थांबण्यामध्ये गेला. तर काय नाही, आता झालं आहे सगळं प्रॉपर आणि 30 लोकांची बॅच घेऊन गेलेले आतमध्ये. आता पुढचा प्लॅन असा आहे की आता इकडून परत हॉटेलला जाणार, तिकडे जेवण वगैरे करून मग जे पुढचे 2 स्पॉट आहेत त्यासाठी निघणार. तर चेंज वगैरे करून आता ही कॉलेजची टी शर्ट घातलेली, तर ते चेंज करून मग निघतो. तर मी तुम्हाला आता माझ्या मेन गॅगला भेटवतो. तर इकडे बसलेत सगळे. तर माझे पहिले रूममेट तुम्हाला सांगतो. हा आहे जय, हा माझा रूममेट आहे. पॅडी आणि सूरज, आम्ही तिघजण एका रूममध्ये. तर या सगळ्यांसोबत मी असतो कॉलेजमध्ये. तर हा आहे चिराग, प्रियंका, सूरज, मागे बसलेत निधी, विग्रेश, प्रिया, ईशा आणि पॅडी. पॅडी हसताय जरा, बोल काहीतरी. काय बोल, तुझं मन व्यक्त कर. विचार मला काय बोल ना भाई काहीतरी, 2 शब्द. विग्रेश कशाबद्दल काही बोल. कसं वाटतंय तुला तुझी ट्रिपचं हे सांग. ओव्हरऑल एक्सपिरियन्स. इथपर्यंत कशी होती ती ट्रिप? तू नव्हता तोपर्यंत चांगली चालली. चिराग तुझा एक्सपिरियन्स सांग. चिराग. खूप छान होता. खूप काही नवीन गोष्टी कसं लपवायचे समजलं. काय लपवलंस? सिक्रेट्स ते सांगू नाही शकत इकडे. सिक्रेट सँटा बनवलं. फॅकल्टी खूप छान आहे. खूपच छान आहे. सपोर्टिव्ह एकदम ना. सपोर्टिव्ह, एकदम सपोर्टिव्ह. प्रयत्न असे आमचे फारसे चालू होते आणायचे, पण ते फ्लॉप झाले नाही. आम्ही फ्लॉप केले स्वतःहून, कारण का आम्ही फ्लॉप होत नाही. आम्ही बाजीगर आहे. आज DJ नाईट आहे. बाजीगर बघू. आणि DJ नाईटला काय प्लॅन आहे? मेन माणूस जो होता मास्टर माइंड तो पार्टी बसला. DJ नाईटला चिराग 1 पिक. अरे पॅडी एक शब्द तर बोल ब्लॉग मध्ये. ब्लॉग टाकायला लागला. हो काय बोलला? ब्लॉग टाकायला लागणार नाही मी जर बोलायला लागलो. ही एक चांगली मराठी बोलते. हा प्रियंका 2 शब्द मराठीत बोल काहीतरी. मला नाही येते मराठी. नाही येते. काय घेतेस तू आता? जेवण खूप खराब आहे.
काय काय आहे जेवायला सांग जरा. सृष्टी जेवायला काय सांग सृष्टी. पण काय काय ते तर सांग. आणि आज फायनली चपाती आली आहे. फायनली चपाती आली आता बघूया. किती खुशी झाली तुला त्याची. इतनी खुशी इतनी खुशी. बाबा काय आहे जेवायला. आज जेवणाला एक चपाती दिसते आहे, जेवणाला एक भाजी दिसते आहे. आज दातांना त्रास कमी आहे. हो आणि असं माझा पापड गेलेला आहे आता. सुरेशने घेतला. हा नाही थँक्यू बाबा. माझा पापड पण गायब झालाय. तर जेवण वगैरे झालंय आता आमचं आणि थोडं रेस्ट केलं रूममध्ये. आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि पूर्ण तयार वगैरे होऊन आता आम्ही निघतोय पहिले मंदिरासाठी. तर पहिले मंदिरात जाणार, त्यानंतर एक म्युझियममध्ये जाणार. तर बस आल्यात सगळ्या, तर निघूया आता आपण तिकडे. ये हॅलो अत्रीचा ब्लॉग. आम्ही गेलेला आहे अत्रीचा ब्लॉग किडनॅप. त्याच्यामध्ये माझ्या अत्रीशी काही परमिशन नव्हती. आम्ही आता चाललो आहोत मंदिरात. आणि ट्रान्झॅक्शन दिलंच होतं. असं पाय तिकडे उभं शीट्स भरून बोलत होतं. अत्री आता नाही इकडे नाही कुठे मला स्लीज अत्री वाटतं. त्याच्या फोनची स्टोरेज घालवणं इज आर नंबर मोटिव्ह. इकडे आहेत आमचे अमित साहेब. ब्लॉग सुद्धा ब्लॉग बनवत आहे. प्लीज सबस्क्राइब टू अत्रीज चॅनल. ओके गाइस, ही इज रियली वर्किंग हार्ड. प्लीज सब्सक्राइब और वो बेल बटन भी दबा देना ताकि कभी भी वो कोई ब्लॉग अपलोड करे तो आपको नोटिफिकेशन पहले मिले. मंदिराचे सीन बघितले त्यानंतर आम्ही लोक डायरेक्ट हॉटेलला झालो. अजून एका जागेवर जाणार होतो तर रोज सारखंच लेट झालं म्हणून ती जागा पण कॅन्सल झाली. तसं बघायला गेलं तर या ट्रिपमध्ये प्लॅन तसे कॅन्सल झालेत. पण काय प्रॉब्लेम नाही, आम्ही खूप एन्जॉय केलं, मस्ती केली. आणि आता हा लास्टचा दिवस, लास्टची रात्र आहे. तर आता DJ नाईट आहे. तर तुम्हाला डान्सचे वगैरे व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर एक स्पेशल नोटवर मी एक व्हिडिओ एडिट करतो. तर चला आता माझ्यासोबत DJ नाईटला.
धन्यवाद सगळ्यांना. तर हा नेक्स्ट डे आहे, जो लास्टचा दिवस आहे. काल आम्ही डीजे नाईट नंतर जेवलो आणि रूमवर जाऊन डायरेक्ट झोपलो. आम्ही खूप मजा केली, जाम दमलेलो म्हणून तेव्हा व्लॉगला गेला. तर आता हे तुम्ही माझ्या मागे बघता, एक बटरफ्लाय गार्डन आहे. तर इकडे आता आम्ही आलो, सकाळचे 12 वाजलेत आणि इकडून आता परत हॉटेलला जाणार, जेवण करून डायरेक्ट मुंबईला निघणार. आता या ट्रिपबद्दल बोलायचं झालं तर हे 3 दिवस आमचे खूप मजेदार होते. आम्ही एन्जॉय पण केलं. भलेही आमचे बरेचसे स्पॉट कॅन्सल झाले, पण ज्या पण जागेवर आम्ही गेलो तिकडे आम्ही बऱ्यापैकी एन्जॉय केलं. परत काल डीजे नाईटमध्ये पण खूप मजा आली आणि जे आमचे इंडस्ट्रियल व्हिजिट्स होते ते पण खूप इन्फॉर्मेटिव्ह होते. तिकडचे लोक पण सपोर्टिव्ह होती. आम्हाला जेवढं पण क्वेश्चन्स होते ते सगळ्यांचे आन्सर त्यांनी दिले. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर ही ट्रिप चांगली होती आणि याच्यामधून मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या लाईफबद्दल. पण जसं मी तुम्हाला फर्स्ट व्लॉगमध्ये सांगितलं की आपण प्रत्येक गोष्ट वेगळ्या अँगलनी पण बघायला पाहिजे, त्याच्यामुळे आपल्याला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळतो. तर ती एक गोष्ट शिकलो की 100 लोक जर असतील तर त्या लोकांना एकाच गोष्टीबद्दल 100 पर्स्पेक्टिव्ह असू शकतात. तर ही आता व्हिडिओ माझी इथपर्यंतच मी ठेवतो. आता आम्ही जास्त काय करणार नाही, रूमवर जाऊन जेवून डायरेक्ट मुंबईसाठी निघणार आहे. तर ही व्हिडिओ मी माझी इथे सेंड करतो. जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल, थोडीफार तरी इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, तुमचे थॉट्स असतील ते मला सांगा. अजून काय मी इम्प्रूव्हमेंट करू शकतो तर ते पण तुम्ही सांगू शकता. तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. So hey guys, आज हम रुकने आ चुके हैं. चालू आहे. नमस्कार मित्रांनो.